राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। नमस्कार, मी माधवी चौधरी। राज्य माझा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुका येत्या 20 डिसेंबरला पार पडणार आहेत। निवडणुका लांबल्यानंतर प्रचार थंड पडला होता, मात्र पुन्हा नव्याने उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेणं सुरू केलेले आहे। कोणी उमेदवार विकासाच्या जोरावर उमेदवारी लढवत आहे, तर कोणी उमेदवार केलेल्या कामांच्या जोरावर उमेदवारी लढवत आहे। आज आपल्या सोबत असणार आहे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 13 च्या हर्षदा पंकज पाटील आपल्या सोबत असणार आहे। थेटाच आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार हर्षदाजी। नमस्कार। जसं की विकासाचा अजेंडा काय असणार आहे? येत्या 20 डिसेंबरला निवडणुका पार पडणार आहेत। सर्वप्रथम माझ्या सर्वांना नमस्कार। मी हर्षदा पंकज पाटील। मला काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे प्रभाग क्रमांक 13 मधून। तर आपला विकासाचा अजेंडा अशा प्रकारे असणार आहे की आज स्वामीनगर जो परिसर आहे त्या एक म्हणजे अंबरनाथचा एक भाग आणि स्वामीनगर हा यामध्ये खूप तफावत आहे। तिथे मूलभूत सुविधांची, बेसिक सुविधांची खूप अभाव आहे। याआधी जे आपले नगरसेवक होते त्यांनी त्या वॉर्डामध्ये काहीही कामं केलेली नाहीयेत। जे नाले सफाई म्हणा, शौचालयाच्या, महिलांच्या बाबतीत किंवा लहान मुलांना शिक्षणाच्या पण सुविधा ज्या असतील त्या तिथे काहीही म्हणजे हे झालेलं नाहीये। तर आपण त्या बाबतीत काय करता येईल यावर आपण विचार करून पूर्ण काम करण्याचा प्रयत्न करणार। जसं की तुमचे पती हे माजी नगरसेवक होते, तर कोरोना काळात तुम्ही तुमच्या माध्यमातून तुम्ही पाठिंबा तर खूप दिला होता, ऐकण्यात पण आला होता, तर काय कोणकोणती कामे केली? माझे पती हे माजी नगरसेवक आहेत, पण त्याबरोबर ते पत्रकार पण आहेत। तर माझ्या पतींनी पत्रकार म्हणूनच तिथे काम केलेलं आहे वॉर्डामध्ये। तर त्याने तिथे खूप म्हणजे प्रकारे स्वच्छतेसाठी किंवा आणखीन म्हणजे नशामुक्तीसाठी आपल्याला काय करता येईल याबद्दल प्रयत्न केलेले आहेत। जसं की गटर, मीटर, वॉटर या समस्या पूर्ण होतीलच, पण या पलीकडे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका वगैरे असं काही नियोजन केलं आहे का? हो, नक्कीच। आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला त्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन करता येईल याबद्दलही काही प्रकल्प आपण केलेले आहेत। त्याच्यावर पण आपण विचार करणार आहोत। जसं की तुम्ही देखील एक महिला आहात, महिलांसाठी, युवतींसाठी अशी काही आखणी केली आहे का रोजगारासाठी? हो, आम्ही त्या प्रकाराने विचार करत आहोत का स्वामीनगरमध्ये भरपूर महिला या रोजगार करणाऱ्या आहेत। फळं विकणाऱ्या, भाजी विकणाऱ्या, गजरे विकणाऱ्या। तर आपल्याला त्यांच्यासाठी काय करता येईल यावरही आमचं प्रयत्न चालू आहेत। आपण बचत गटामार्फत म्हणा किंवा महिला सशक्तीकरणासाठी आपण काय करू शकतो यावरही उपाययोजना करून आपण त्यावर काम करणार आहोत। शेवटचा प्रश्न असेल, मतदार राजांना काय आवाहन करा? एवढे वर्ष झालं इथे जसं की तुमच्या प्रभागात दुसरी सत्ता होती, तर ह्यावेळी काय आवाहन असेल? मला मतदारांना एवढंच म्हणायचंय, आज तुम्ही ज्या प्रभागात राहतायत तिथे जो आहे घाणीचं साम्राज्य, कधीतरी मॅडम तुम्हीही जाऊन बघा तिथे कोणत्या प्रकारे काय आहे म्हणजे तुम्हालाही समजेल। आज अंबरनाथ एक साईड आहे आणि एक आपलं स्वामीनगर खूप तफावत आहे दोघांमध्ये। तर आम्हाला तिथे मतदारांना एवढंच सांगू इच्छितो की त्या नगरसेवकांनी तिथे काय सुविधा दिल्या, काय कामं केली, विकास काय घडून आणला त्याच्यावर लक्ष द्या आणि आमचं काम बघा आणि मगच आम्हाला मतदान करा, एवढंच मला त्या मतदारांना सांगायचंय। धन्यवाद हर्षदाजी। राज्य माझा न्यूज मध्ये जसं की तुम्ही सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणात तुमच्या प्रभागात ही तफावत झालेली आहे, घाणीचं आहे, ते नक्कीच पूर्ण होईल। कॅमेरामॅन रेणुकासह माधवी चौधरी, राज्य माझा न्यूज, अंबरनाथ।